विश्वासू आणि विकासासाठी आश्वासक नेतृत्व प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली धनगावच्या युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। धनगाव येथील जय हिंद ग्रुपच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। पलूस तालुक्यातील धनगाव येथील जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष अवधूत राजेंद्र साळुंखे, शैलेंद्र हिंदूराव साळुंखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षात प्रवेश केला। अवधूत राजेंद्र साळुंखे, सूरज संपत मोहिते, शुभम सदाशिव साळुंखे व शैलेंद्र हिंदूराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद ग्रुपच्या 30 ते 40 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप आप्पांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला। यावेळी शुभम निकम, सत्यजित पिसाळ, आमिर भैया पठाण, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे हे उपस्थित होते। पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये प्रदीप आप्पा कदम हे आता विश्वासू आणि विकासासाठी आश्वासक असे नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। प्रदीप आप्पा कदम यावेळी म्हणाले, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे। दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार कष्ट घेत आहेत। सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे आणि राज्याचा विकास करणे हे एकमेव ध्येय आपल्या पक्षाचे आहे। अजितदादांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण सर्वजण आमच्या सोबत आला आहात याचा आम्हाला आनंद आहे। ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या प्रत्येकाला संधी देण्याचा आणि विकास कामे करण्याचा प्रयत्न आम्ही पक्षाच्या माध्यमातून करू। धनगावच्या नागरिकांनी या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे स्वागत केले। जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष अवधूत राजेंद्र साळुंखे यांच्यासह शुभम सदाशिव साळुंखे, अनिकेत विष्णू बोडरे, अतुल अनिल साळुंखे, महेश आत्माराम साळुंखे, रुपेश सुरेश केवळे, निलेश सुरेश कांबळे, गणेश बबन बोडरे, पराग बाळासू मोहिते, रोहित हनुमंत बोडरे, युवराज संजय बोडरे, यश संदीप रोकडे, मल्हारी मधुकर बोडरे, यश हनुमंत मोहिते, करण दिलीप वायदंडे, सागर राजू मोहिते, विठ्ठल विष्णू बोडरे, सुधीर विलास रोकडे, रोहिदास नारायण रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला। जय हिंद ग्रुप हा धनगाव परिसरामध्ये नावाजलेला ग्रुप असून अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत। दिवाळीच्या सुट्टीत युवकांनी मोबाईलपासून दूर राहण्यासाठी धनगावचा पारंपरिक खेळ पट सोंगट्या हा जुनी परंपरा व सर्वांच्या मध्ये खेळीमेळी वातावरणात नेहमीच प्रोत्साहन देतो। तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य हे त्यांनी केलेले आहे। गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा अवास्तव खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा धनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले यांची लहान मुलांना समजेल अशा पुस्तकांचे वाटप करून समाज प्रबोधनाचे कामही या ग्रुपने केलेले आहे। नेहमी सामाजिक पद्धती जपणारा हा ग्रुप आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे नक्कीच या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे। बोला। पलूस तालुक्यामधील धनगाव गावातले जय हिंद मंडळ मध्ये आम्ही कार्यकर्ते आहे, तरी आम्ही 23 जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला। मी आणि माझे सहकारी जवळपास 23 लोकांनी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आप्पांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आपण प्रवेश केला आणि गेले। आज आपल्या तालुक्यातील धनगाव येथील जय हिंद मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि जय हिंद मंडळ धनगाव आणि परिसरामध्ये गेल्या 15 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेलं रक्तदान शिबिर असेल, अनेक सामाजिक उपक्रम असतील, याच्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून ज्या मंडळानं फार चांगलं काम धनगाव आणि परिसरामध्ये केलेलं आहे, त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती आणि आपल्या पक्षावरती विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांना एवढंच वचन देतो की अजितदादा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आपण या तालुक्यात काम करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला धनगाव आणि परिसरामध्ये चांगलं काम करायचं आहे। यापुढे आपण तालुक्यात काम करत राहू, एवढंच वचन मी या निमित्तानं देतो। धन्यवाद।